दुर्मिळ पिसुरी हरिणला निसर्गमित्रांनी दिले जीवनदान। वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचारासाठी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन रिसर्च सेंटर पुणे येथे रवाना। चिर्ले येथील मानवी वस्तीत जखमी अवस्थेत पिसुरी हरिण आढळून आले होते। वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी सदर जखमी अवस्थेतील पिसुरी हरणीला ताब्यात घेऊन उरण वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचारासाठी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन रिसर्च सेंटर पुणे येथे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे। चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील डोंगर भागात कंटेनर यार्ड, गोदाम, दगडखाणी व्यावसायिकांनी शिरकाव केल्याने वन्यजीव मानवी वस्तीत येऊ लागले आहेत। त्यातच संवेदा सावला यार्ड जवळ एक वेगळा दिसणारा प्राणी तेथील कामगार प्रथमेश मडवी यांनी पाहिला। मात्र त्या प्राण्याची ओळख नसल्याने चिर्ले येथील वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे सदस्य सर्पमित्र नितीन मडवी यांना सदर अनोळख्या दिसणाऱ्या प्राण्यांची माहिती दिली। नितीन मडवी व त्यांचे सहकारी रोहित पाटील, ऋषभ पाटील, कुणाल घरत, कुंदन पाटील यांनी लगेचच घटनास्थळी हजर राहून त्या जखमी प्राण्याला सिताफीने पकडून वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी यांना सदर अनोळख्या दिसणाऱ्या प्राण्यांची माहिती दिली। या प्राण्याची ओळख पिसुरी हरिण असून हा प्राणी आपल्या परिसरातील दुर्मिळ असल्याचे विवेक केणी यांनी सांगितले। दुर्मिळ प्राण्याची माहिती वन्यजीव निसर्ग संस्थेने वन विभागाचे उरण अधिकारी नथुराम कोकरे यांना दिली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने हा प्राणी जंगलात सोडण्याचा प्रयत्न केला, मात्र प्राणी जखमी असल्याने तो जंगलात जात नव्हता। त्यानंतर मात्र त्या पिसुरी हरिण प्राण्याला उरण वन विभागाचे अधिकारी नथुराम कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन रिसर्च सेंटर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले। यावेळी वन विभागाचे वनरक्षक संतोष इंगोले, राजेंद्र पवार, अनिकेत झेंडे, वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे सदस्य महेश भोईर, नितीन मडवी, सुमित मडवी, सिद्धार्थ मडवी, मनीष मडवी, प्राणी पक्षी निरीक्षक निकेतन ठाकूर आदी उपस्थित होते। महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण।